नमस्कार मित्रांनो, आजच्या मोटिवेशनल व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, MSc PhD LLB एक अहिंसक वकील राकेश किशोर चीफ जस्टिस ऑफ इंडिया CJI गवई साहब यांना बुटाने मारण्याचा प्रयत्न का केला, आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला मित्रांनो, 16 सप्टेंबर रोजी खजुराहो मध्य प्रदेशातील एका व्यक्तीने सुप्रीम कोर्टात एक पिटिशन दाखल केला होता। तो पिटिशन असा होता की मध्य प्रदेशातील खजुराहोमध्ये भगवान विष्णूची मूर्ती खंडित झाली होती, ते मूर्ती रिस्टोअर करण्यासाठी परमिशन देण्यात यावं असं त्या व्यक्तीने पिटिशन दाखल केला होता। तर CJI गवई साहब यांनी त्या व्यक्तीला असे मजाक उडवत त्या व्यक्तीची तो पिटिशन सुनावणी केला। ते म्हणजे तुमचे भगवान एवढे मोठे, भगवान विष्णू एवढे मोठे महान, स्वतः देव, स्वतःची मूर्ती स्वतः रिस्टोअर करता येत नाही जावा आणि त्या भगवान विष्णूला सांगा की स्वतःची मूर्ती स्वतः रिस्टोअर करा, अशी हसत टिप्पणी केल्यामुळे सुप्रीम कोर्टाचे वकील राकेश किशोरला हे अतिशय मनाला लागलं, आणखी त्याच्या मनाला आहात झाली, त्यांच्या मनात धक्का पोचली। आणखी आपल्या धर्माबद्दल सुप्रीम कोर्टाचे वकील जे सर्वोच्च वकील आहेत आणि ज्याला प्रत्यक्ष देव मानली जाते, त्या देवांनी अथवा त्या सर्वोच्च वकिलांनी अशी टिप्पणी करायची नव्हती, म्हणून त्याच्या मनाला लागलं, रात्रभर झोप लागलं नाही, अशी तो स्वतः राकेश किशोर यांनी एका मुलाखतीत सांगितले मित्रांनो। तर त्यांनी अजून लोकांना सांगितलं की ह्यामुळे माझ्या मनाला अतिशय आहात झाला, म्हणून मी ही प्रयत्न केलो, बुटाने फेकून मारण्याचा प्रयत्न केलो, पण मला याची काही थोडीही पश्चाताप नाही, कारण त्यांनी जे ॲक्शन केला त्याला मी रिॲक्शन दिलं। स्वतः राकेश कुमारने सांगितलं की जे काही CJI गवई साहबने ॲक्शन केले त्याला मी रिॲक्शन दिलं, हे मी नाही केलं, हे स्वतः भगवान विष्णूने मला करायला लावलं, यानी की माझ्या मागे दैवी शक्ती होती, म्हणून हे मी काम केलं। पण त्यांनी FIR का दाखल केलं हे मला माहिती नाही, असे स्वतः राकेश किशोर यांनी एका मुलाखतीत सांगितलेलं आहे। तर मित्रांनो, बोलण्याचा एवढाच उद्देश की जे काय घडलं ते निषेध आहे, निषेध केलंच पाहिजे, पण जे आपले मोठे लोक आहेत, जे सुप्रीम कोर्टातील जजेस असतात, ते प्रत्येक धर्माला समान संधी द्यावं, प्रत्येक धर्माला समान वागणूक द्यावं, सर्व धर्म समभाव ही जे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हे सुप्रीम कोर्टाने काम करावं अशी प्रत्येक लोकांची इच्छा आहे, आणि ते सुप्रीम कोर्टाने करावं अशी मी सांगतो। आणि प्रत्येकाने सर्व धर्म समूहांनी एकमेकाला समजून घेऊन इज्जत द्या आणि इज्जत घ्या, या न्यायाने आपण वागूया। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।